एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची जे विजय संघ आहेत. टीम गायकवाड पाडा, टीम पियुष 11, टीम आदित्य 11, आपण फ्रेश लॉट पाडणार आहोत याची नोंद करून घ्यायची आहे. आयोजन समितीचा जो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की फ्रेश लॉट आपण पाडणार आहोत आणि लॉटसाठी एक एक प्रतिनिधी तिन्ही संघांचे उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. टीम गायकवाड पाडा, टीम पियुष 11, टीम आदित्य 11 लगेच लगेच उपस्थिती दाखवायची आहे. लगेच उपस्थिती दाखवायची ही विनंती असेल. गायकवाड पाडा संघ पियुष 11, आदित्य 11 लगेच एक एक प्रतिनिधी उपस्थिती दाखवायची आहे. बैट्समैन का नाम बताओ. स्ट्राइक रोहन आ गया. स्ट्राइक रोहन यही है. इनको ही बताओ ना. तुम्हाला येते स्कोरिंग करतो मोबाईल. हां मग करा ना. कोण आहे रोहन आणि निघला की नाही. द्या मी स्ट्राइक पे. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व चौथा आपण बघतोय सामना सुद्धा आजच्या दिवसातील हा चौथा सामना आपण बघतोय. दोन मातब्बर संघांमध्ये स्वास्तिक 11 वर्सेस केसीसी 2 मातब्बर संघ. नक्कीच स्वास्तिक 11 संघाने नाणेफेक जिंकून आपण इथे गोलंदाजीचा निर्णय घेतलेला बघतोय आणि पहिलं षटक घेत आहे स्विंग किंग सुलतान. नक्कीच पहिला चेंडू आपण इथे बघतोय डॉट बॉल. रोहन आणि अमित दोन सलामीचे फलंदाज आपण बघतोय. यावेळेस फुलटॉसचा मिळालेला चेंडू आपण बघतोय वर पॉइंटला जाताना नक्कीच तिथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. 2 ने सुरुवात होते नक्कीच म्हणावी लागेल दुसऱ्या चेंडूवर या 2 धावा आपण बघतोय. सुलतान एक नावाजलेला गोलंदाज, टेनिस क्रिकेट मधील एक नावाजलेला गोलंदाज काय गोलंदाजी करतोय आपण बघितलंय. नक्कीच चेंडूची जोपर्यंत पकड करेल तोपर्यंत एक चोरटी धाव घेतली जाते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 चेंडू 3 धावा. खूप सुंदर सुरुवात म्हणावी लागेल स्वास्तिक 11 या संघाची. 3 चेंडू 3 धावा. पॉवर प्लेचा आतापर्यंत बघतोय आपण कोणत्याही संघाला मोठा फायदा घेता आलेला नाही आतापर्यंत. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच इथे घेतला जातोय का पाहावं लागेल. 2 फलंदाजांकडून रोहन आणि अमित नक्कीच सर्कलच्या खेळच्या डोक्यावरून मारावं लागतं नक्कीच पॉवर प्ले मध्ये. आणि यावेळेस बघतो आपण बॅटची काढा लागून चेंडू मागे झालाय. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. सुंदर असं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी, बाईटच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाते 4. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा चेंडू आणि काय फेकी करतो आपण इथे बघतोय. जाऊन स्टंप्यांचा वेध घेतला जातोय आणि इथे फलंदाज होतोय धावबाद.
रोहन गेलाय आणि रोहित आलाय मैदानाच्या बाहेर. रोहनला पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलंय सुलतानने. नक्कीच त्याच्याच गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण करून चांगली फेकी यष्ट्यांचा वेध घेतोय आणि आपण बघितलं इथं धावत केलंय. रोहनला नवीन फलंदाज रोहित येतोय मैदानामध्ये आपण बघतोय. सुलतानचा शेवटचा चेंडू शिल्लक आपण बघतोय. यावेळेस स्ट्राईक एंडवर असेल तो अमित. वाव, काय गोलंदाजी करतोय आपण इथे बघतोय आणि फलंदाजाची यष्टी उडवली. फलंदाज होतोय त्रिफळाची. या नक्कीच भारतामध्ये प्रसिद्ध होत चाललेला हा खेळाडू आपण बघतोय सुलतान. नक्कीच मध्ये नावाजलेले गोलंदाज फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. इथे सलग दुसरं षटक आपण बघतोय. मार्क घेऊन येतोय जो नावाजलेला एक गोलंदाज. आणि काय होतं हे पहिल्या चेंडूवर फटका कोणता खेळतोय, काय करतोय, बॅटला फक्त टच केलाय चेंडू आणि धावत सुटला आणि फलंदाज होतोय धावबाद. क्वेश्चन में क्यों खेल रहे हैं? क्या मालूम क्या होगा इन लोग को यार. आपण बघितलं नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क केला आणि धावत सुसट पळालाय. नक्कीच त्यांनी गोलंदाजा गोलंदाजाकडे लक्ष दिलं नव्हतं. गोलंदाजांनी कोणतीही चूक नाही केली, चेंडू पकड केली आणि नक्कीच टमचा वेध घेतला होता. यावेळेस नवीन फलंदाज विकी मैदानामध्ये जातोय आणि बघतोय आपण विकीला सुद्धा मार्कचा चेंडू काही समजत नाहीये. वेगवान टप्प्याचा चेंडू आहे आणि नक्कीच आपण इथे बघतोय डॉट बॉलचे सांगता होते. खूपच सुंदर अशी गोलंदाजी स्वास्तिक 11 या संघाकडून केली जाते. पहिलं षटक सुलतानने टाकलं, दुसरं षटक मार्क टाकतोय आणि मार्कची सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी. या वेळेस दिशा भरकटते. पंच वाईटचा इशारा करताना अवांतर धाव, वाईट बॉल. धावसंख्येमध्ये आपण 1 ने वाढ होताना धावसंख्या बघतोय 5 धावांवर पोहोचली आहे. नक्कीच यावेळेस लोक उलटाचा चेंडू मिळाला होता, परंतु त्याचा फायदा काही घेता आला नाही. क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं बंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता नाही. ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळाले. 2 धावा पूर्ण केल्या आणि नक्कीच धावसंख्येला 2 ने जाऊन आकार मिळतोय आणि या धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. मार्कचा पुढचा चेंडू. यावेळेस विकीला फुलटॉसचा फायदा घेता आला नाहीये. नक्कीच फुलटॉस आपण नक्कीच कॉमेंट्री कक्षातून बोलतोय, परंतु तो फुलटॉस वेगवान फुलटॉस आहे आणि तो फलंदाजाला समजणं नक्कीच कुठेतरी अवघड जाताना बघतोय आपण. नक्कीच मार्कचा चेंडू खूपच सुंदररित्या टाकला जातो. आपण बघतोय पियुष 11 गायकवाड पाडा आदित्य 11 या संघांना विनंती आहे की आपण लॉटसाठी यायचं. यावेळेस चांगला संपर्क बघतोय आपण. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सचिनची चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितली होती, त्याच्यामुळे चांगली एक धावसंख्या उभारती आली होती, परंतु सामना जिंकू शकले नव्हते. या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय विकी आणि
पुन्हा एकदा 2 धावा आपण बघतोय. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. 2 षटक समाप्तीनंतर आपण बघतोय 11 धावसंख्या. एक चांगली धावसंख्या म्हणावी की एक संत सुरुवात म्हणावी नक्कीच, कारण 2 मातब्बर गोलंदाज होते आणि दोन्ही मातब्बर गोलंदाज समोर चांगली फलंदाजी आपण बघितले. आदित्य 11 विनर डाला है ना, विनर डाला ना, बांधो ना वो आ रहे सरदार बोला क्या मी आल्यावर उडवायचे क्या 2 ओवर कितना हुआ देते थे उनको उसको मैं बोला फोन कर नहीं नहीं फोल्ड करून दे. यावेळेस आपण बघतोय 1 धाव. बॉलर कोण आहे सुलतान. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आपण बघितलंय सुलतान आलेला आहे. नक्कीच षटकातील दुसरा चेंडू घेऊन सुलतानाने समोर असेल. यावेळेस विक्कीच्या बॅटमधून एक चांगला फटका बघायला मिळतोय. नक्कीच मोठे फटके घेत येत नाहीये, परंतु यावेळेस चूक होते. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. चेंडू सीमा रेषा पार चौकार. पण इथे बघितलं क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि नक्कीच त्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाचं मनोबल कुठेतरी खचत असतं आणि त्याचाच नक्कीच प्रत्यय आपल्याला इथे बघायला मिळतो. इथे गोलंदाजाच्या मनोबलामध्ये तरी कुठेतरी खच्चीकरण झालंय क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आणि यावेळेस दिशा भरकटली जाते आणि अवांतर धाव दिली जाते सुलतानकडून. यावेळेस स्लोअर वनचा चेंडू आपण बघितला आहे. नक्कीच टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यावेळेस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुलतानची आपण इथे मैदानामध्ये बघतोय. मातब्बर फलंदाज गोलंदाज आपल्याला या भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 मध्ये बघायला मिळत आहेत. नक्कीच ही स्पर्धा जसजशी पुढे चालली तसं तसं भव्य दिव्य स्वरूप नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुलतान समोर. विकी चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतले. यष्टीरक्षकांनी थोडीशी चूक होती, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच लवकर चूक सुधारली आहे यष्टीरक्षकाने आणि नक्कीच धाव घेण्यापासून रोखले ते फलंदाजांना. आणि आपण इथे बघतोय धावसंख्या स्थिरावली ती. सतरा या धावसंख्येवर आपण बघतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 षटक समाप्त. मोठी माणसं 3 षटक समाप्त. 17 धावा आपण इथे भाव फलकावर बघतोय. एक चांगली गोलंदाजी सुलतानकडून केली गेली. नक्कीच एक चौकार लगावला गेला, तिथे क्षेत्ररक्षकाची चूक होती आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला मिळालाय आणि नक्कीच धावसंख्या 3 षटकानंतर 17 या धावसंख्येवर पोहोचली. पुढचे 2 षटक पुढचं षटक घेऊन आले भावेश आपण इथे बघतोय. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जाईल. बोल इथे बघतोय आपण फलंदाज होते त्रिफळाची. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये बघतोय आणि इथे ऑफ साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच बॉल चेंडू डॉट जातोय. गायकवाड पाडा. नक्कीच या संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण लॉट साठी यायचंय.
पहिला विकेट, दुसरा डॉट, तिसरा चौका. वालेकुम सलाम. आपण बघू शकतो 22 एकच चांगली गोलंदाजी करतो आणि यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. इथे कुठेतरी मागे पडलाय तो केसीसी संघ. नक्कीच स्वास्तिक 11 या संघाने या संघावर नक्कीच या सामन्यावर कुठेतरी दबदबा निर्माण केला. नक्कीच केसी संघाला चांगला दबदबा आपला निर्माण करायचा. ठिकाणा लागून चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पुन्हा एकदा फलंदाज होतोय झेलबाद. घेतलंय केसीसी संघावर कुठेतरी दडपण निर्माण झालंय. आता केसीसी संघाला कुठेतरी सामन्यात पुनरागमन करायचं असेल तर नक्कीच गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल, कारण स्वास्तिक 11 या संघाने नक्कीच गोलंदाजीमध्ये कमाल चांगली केली आहे. सुलतानने 2 षटके टाकताना आपण बघितलं, इथे 10 धावा खर्च केल्या आहेत आणि नक्कीच एक महत्वाचा गडी बाद केलेला आपण बघितलंय. त्यानंतर मार्कने सुद्धा आपलं षटक 7 धावांमध्ये टाकलं होतं आणि यावेळेस पुन्हा एकदा आणि यावेळेस पुन्हा एकदा बघतोय बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोलंदाजच्या हातात, गोलंदाज 22च्या हातामध्ये आणि फलंदाज पुन्हा एकदा मैदानात जातोय, मैदानातून बाहेर येतोय, फलंदाज होतोय झेलबाद. तिन्ही टीम विजेता टीम आदित्य 11 तिन्ही टीमच्या कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी बाजूला उपस्थिती दाखवायची. 4 चिठ्ठ्या टाकल्या जातील. ड्रॉचा कार्यक्रम होईल पुढच्या फेरीसाठी. नवीन गोलंदाज आपण बघतोय तात्याला मैदानामध्ये गाडी. ते बघतो पहिल्या चेंडूवर विकीने चांगलं आक्रमण केलंय आणि ते बघतोय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि नक्कीच 2 धावा पूर्ण धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना नक्कीच धावसंख्येमध्ये पण बघतोय धावसंख्या झाली ती 23 धावा. कुठेतरी संघ कुठेतरी कमी पडतोय केसीसी संघ, कारण 5वं षटक मार्गस्थ आहे, परंतु 5व्या षटकाच्या सुरुवातीला आपण बघतोय मयूर या वेळेस दिशा भरकटते गोलंदाजाची आणि पंच इथं आम्हाला इशारा करताना आपण बघतोय दोन्ही हात समांतर करून वाईट बॉल. या अवंतर धावेने नक्कीच धावांची धावसंख्या 1 ने वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचतो येते 24 या धावसंख्येवर. मयूरचा पुढचा चेंडू फुलटॉसचा चेंडू मिळाला होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. नक्कीच विकीची 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच दुसरी धाव घेताना इथे फलंदाज होतोय धावा. थँक्यू कॉम्बॉक्स. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम ड्रॉ आपण ओपन करतोय. पहिला सामना पाहूया कोणत्या टीम मध्ये असेल. एक चिठ्ठी विजेता संघ म्हणून आहे. पहिला सामना आपण पाहणार आहोत गायकवाड पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आदित्य 11. त्यांच्यामध्ये लगेच नाणेफेक करणार आहोत आणि चालू सामन्यातील विजेता संघ फाईट करेल पियुष 11. असे 2 सामने पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळतील. आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. आदित्य 11 आणि गायकवाड पाडा टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद दीपकजी. आपण बघितलंय मैदानामध्ये पुढील होणारा सामना आदित्य आणि नक्कीच गायकवाड पाडा. नक्की यावेळेस आपण बघतोय पंचांचा इशारा बघावा लागेल. बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेली ही 4 धावा सीमारेषा पार चेंडू जातोय. नक्कीच 4 धावांसाठी मयूरचं कौतुक केलं पाहिजे, परंतु यावेळेस नक्कीच यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय आणि नक्कीच आपण इथे बघतोय विरोधी संघाला 4 धावांचा फायदा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 29 धावांवर. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत पाहावं लागेल. विकीने स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे.
यावेळेस पुढे येऊन गेलेला प्रयत्न, चेंडूला चांगला ठोकलाय, परंतु यावेळेस आपण बघतोय क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये मानावी लागेल, कारण आपण बघतोय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट विकीने या सामन्यामध्ये चांगली केलेली आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येमध्ये 2 ने वाढवताना धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. यावेळेस लो उलटाचा चेंडू होता, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पंच इथे अवांतर धावेचा इशारा करतायत. वाईड बॉल, बॅट कट. नक्कीच इथे पंच चुकीमध्ये आपल्या सुधारणा करताना आपण इथे बघतोय. पुढचा चेंडूने चांगली उसळी घेतली, धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु धाव पूर्ण होणार नाहीये. फलंदाज विकी होतोय शेवटच्या चेंडूवर. धावा झाल्या त्या 31 धावा आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरेल स्वास्तिक 11 संघ. आणि त्यांच्या विपक्षामध्ये गायकवाडपाडा यांच्यामध्ये पुढील सामना दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. दोन्ही कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. आदित्य 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले गेलेत. गायकवाडपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे. कोणते खेळाडू नागरिक जेवायचं बाकी असेल तर नक्कीच जेवणाचा स्टॉल आपल्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूस आहे, तर आपण जेवून घ्यायचंय. खेळाडू किंवा परीक्षक कोणी जेवायचं बाकी असेल तर सगळ्यांना विनंती आहे की आपण जेवून घ्यायचंय. गायकवाडपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचे. आदित्य 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी झुकलेले संविधान मिस्टर संविधान यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. संविधान यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे गायकवाड पाडा तर दुसरीकडे आदित्य 11 यांच्यामध्ये पुढील सामन्याचं नाणेफेक होते. ही मॅच 5 ओव्हरचीच असेल. कॉल असेल. आदित्य 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड असं कॉल हेडच आलंय, म्हणजे आदित्य 11 टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेली आहे. संविधान आपणास विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला पण शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. थोडीशी आपण दोन्ही कॅप्टनशी चर्चा करूयात. पहिला सामना जिंकला, कसं वाटतंय मैदानामध्ये खेळत असताना, काय अनुभव आलेत? बहुत अच्छा लगा इधर खेल के और अच्छा ही लग रहा है. ये मुकाबला भी 5 ओवर का है. सामने गायकवाड़ पाड़ा टीम में क्या करना चाहेंगे? बॉलिंग करना चाहेंगे पहले. कितने रन तक रोकने की कोशिश रहेगी? ज़्यादा से ज़्यादा 35-34 के अंदर. क्या हम एक अच्छा मुकाबला देख रहे? बस यही जीतना है आगे से. थँक्यू. टॉस झालाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय आदित्य 11 टीमने गायकवाड पाड्याच्या विपक्षामध्ये घेतलं. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सुतार सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महर्षी दुर्गुडे सरांचा आपण आवाज ऐकला खेळाच्या मागील सत्रामध्ये, जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवलं गेलं टीम KCC 11 संघाच्या वतीने, त्या म्हणजे तब्बल 31 जावा 32 जावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे हिटमॅन मोहित आणि दुसरीकडे टेनिस क्रिकेट जगताचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा अर्जुन वसिटा. टीमकडे फार मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सुलतानबाई स्वतः आहेत, मार्क असतील,
भावेश राजपूत आहेत, त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील अर्जुन वसिटा. ही सर्व स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते टीम स्वस्तिक 11 या संघाच्या वतीने. स्टार कॅटेगरी. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे सलामीची जोडी एंटर होत असताना पाहायला मिळते. हिटमॅन मोहित आणि त्याच्या जोडीला अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतो अर्जुन वसिटा, अर्जुन बांगर, अर्जुन नावाचे हे दोन खेळाडू अगदी आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडतात. आज कर्जत येथे अर्जुन बांगरला मॅन ऑफ द सिरीजची मालिकावीरची बाईक देखील मिळाली आणि अर्जुन वसिटा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या अर्जुन वसिटाकडे टेनिस क्रिकेटचा फार दांडगा अनुभव आहे, एक्सपिरियन्स अनुभव घेऊन तो मैदानावरती उतरेल. जेवायचे जे सर्व ऑडियन्स असतील, खेळाडू असतील, बाकी आहे त्यांना विनंती असेल की 10 मिनिटांमध्ये आपण जेवण बंद करू. सो आपण जेवणासाठी उपस्थिती दाखवायची आहे. मैदानावरती ऑन साईडला वळवण्यात आलंय. थोडीशी मिस्टेक जरूर पाहायला मिळाली. सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतोय. बघता बघता मैदानावरती 3 धावा आड होतील. 3 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तुषारजी मस्के सरांची आपल्याला भरपूर सारी मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं विशेष आपण कौतुक करणार आहोत. अतिशय हुशार व्यक्ती म्हणजे आमचे तुषार दादा, ज्यांचं विशेष आपण कौतुक करणार आहोत. या स्पर्धेच्या वतीने भरपूर सारी मेहनत, प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांची देखील आहे. त्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात वारिस. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 31 धावांचं लक्ष्य. टार्गेटचा पाठलाग करत असताना संघ थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या स्थितीमध्ये. 31 लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. टार्गेट 31 म्हणजे आपण पाहू शकतो फक्त आणि फक्त 6 धावा प्रतिषटक. आणि मैदानावरती अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती 3 धावा पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला अशीच गोलंदाजी करावी लागेल जर केसीसी संघाला त्यांना विजयाच्या दिशेला वाटचाल करून द्यायची असेल तर. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. ऍट द मुवमेंट तुम्हाला चांगली कामगिरी करणं अतिशय गरजेचं आहे. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र पहिला मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 5 आणि अर्जुन वसिटा जो जबरदस्त फलंदाज अजून शांत मैदानावरती पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेला फक्त ड्राईव्ह करण्यात आलाय. हलक्या हाताने पुश केला. अलिया सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय पहिलं. आणि या पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. इथून मात्र सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतात, त्यामुळे पेशन्स फार महत्वाचा आहे. सेप आउट झालेत. फटका दमदार पाहायला मिळतो. मिडांचा खेळाडू बीट आणि लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमा रेषा पार. जबरदस्त 4 धावांसाठी मोहितच्या बॅट मधून कडक स्ट्रोक चौकार. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र पहिलं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 10. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज रोहन. बघूया रोहनच्या वतीने कशी कामगिरी असेल. अतिशय महत्वाचं या मैदानाने एक क्रांती केली आहे मी म्हणेल. टेनिस क्रिकेटमध्ये जितके सारे खेळाडू असतात लेग साइड डॉमिनेटेड असतात, पण आता लेग साइडला मारण्याच्या अगोदर 4 टाइम विचार करतील. यावेळेस नशीब सोबत आहे. नशीब सोबत आहे. अर्जुनच्या माध्यमातून जो स्ट्रोक होता तो जबरदस्त होता. मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अन्यथा सिक्सर देखील मिळायला पाहिजे होता. मात्र चौकार आलाय. 4 धावा मिळतील.
राऊंड पोहोचलाय. 14 ऑन द बोर्ड. ऑन साइडला टर्न केलाय. स्वीप मारत असताना मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मी म्हटलं होतं की या मैदानाने केली आहे क्रांती, कारण जर बघायला गेलं तर लेग साइड डॉमिनेटेड प्लेअर आपल्याला 90% टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. पण या मैदानावरती ज्या वेळेस तुम्ही लेग साइडला मारता 2 नाही तर 5 टाइम विचार करावा लागतं. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक केलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे अर्जुन वसीडाचा कमाल. बॉल सीमा पार, चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराच्या साथीने धावसंख्या 20. यावेळेस देखील सिंगल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पिकल बॉल स्टाईल मध्ये स्ट्राईक केलाय आणि फेकून दिलाय. सीमा पलीकडे चौकार आलाय. धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळेल. 26 ऑन द बोर्ड. टेनिस क्रिकेटचा स्टार बॅट्समन मैदानावरती अर्जुन वसीटा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटला बॉल टच झाला तरी चौकार, नाही झाला तरी पण चौकारच पाहायला मिळतोय. बॅटच्या स्वरूपात आज चौकार असेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30 या आकड्यावरती. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची 1 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल जोपर्यंत फिल्डर येतील. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. अजून एक सर थोडेसे चेंजेस. 1 धावेची अजूनही आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता. थोडेसे चेंजेस आपण करतोय. अजून एका धावेची आवश्यकता. स्विच इट केलाय. स्ट्रोक जबरदस्त. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम स्वस्तिक 11 संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत. ते म्हणजे टीम KCC संघाला जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच टीम KCCच्या वतीने. जाऊया पुढील मॅचच्या दिशेला. आदित्य 11 संघ फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायची आहे. गायकवाडपाडा संघ सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवणं अतिशय महत्वाचं असेल.